हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 6th स्टँडर्डचा जो 15th चॅप्टर आहे फन विथ मॅग्नेट्स तो पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवरही क्लिक करा. आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या 15th चॅप्टरला, फन विथ मॅग्नेट. कॅन यू टेल फर्स्ट, पिन्स इन अ पिन होल्डर डू नॉट फॉल इवन when it is held upside down. Why is this so? पिन होल्डर जो असतो आपल्याला इमेजमध्ये पिन होल्डर फर्स्ट इमेजमध्ये दिसतो ब्लू कलरचा. सो पिन होल्डर हा जर उलटा धरला आपण ओके तरी त्यामध्ये ठेवलेल्या ज्या पिन्स असतात, टाचण्या ज्या असतात त्या खाली का पडत नाहीत, असं का होतं? ओके. सेकंड, while we are shutting the door of a fridge we find that it closes automatically from a certain distance and does not open unless pulled again. Why is this so? फ्रीजचा जो दरवाजा असतो, फ्रीजचं जे दार असतं ते लावत असताना आपल्या असं लक्षात येतं की ठराविक अंतरावर ते गेलं की ते ऑटोमॅटिकली आपोआप ते बंद होतं. ओके. आणि पुन्हा ओढल्याशिवाय ते उघडत नाही. तर असं का होतं? अ मॅग्नेट इज यूज्ड इन दिस गॅजेट. या सगळ्या उपकरणांमध्ये, या सगळ्या गॅजेट्समध्ये मॅग्नेट जे आहे, चुंबक जे आहे याचा वापर केलेला आहे. अ मॅग्नेट इज फिटेड इन अ कॅप ऑफ अ पेन होल्डर अँड द डोअर ऑफ अ फ्रिज. आयर्न ऑब्जेक्ट स्टिक्स टू अ मॅग्नेट. मॅग्नेट जे आहे ते तुमच्या पिन होल्डरच्या कॅपवर किंवा फ्रीजच्या डोअरवर या सर्व ठिकाणी जे आहे मॅग्नेट्स असतं. त्याच्यामुळे काय होतं, चुंबकाला जी लोखंडी वस्तू असते ती चिकटते. ओके. देन व्हॉट इज मॅग्नेट? नाव लेट्स सी व्हॉट इज मॅग्नेट. द मटेरियल टू विच ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम आयर्न, निकेल, कोबाल्ट etc. get attracted is called a magnet. This property of a magnet is called magnesium. आता ज्या पदार्थांकडे लोखंड, निकेल किंवा कोबाल्ट जे आहे या सगळ्या वस्तू खेचल्या जातात, आकर्षित होतात. ओके. अशा पदार्थाला आपण मॅग्नेट असं म्हणतो, म्हणजे चुंबक असं म्हणतो. ओके. आणि या चुंबकामध्ये कोणता गुणधर्म असतो? तर मॅग्नेटिझम, चुंबकत्वाचा जो गुणधर्म आहे तो या मॅग्नेटमध्ये असतो. ओके. नाउ लेट्स ट्राय दिस. फर्स्ट, मेक अ मॅग्नेट फ्रॉम द लॅबोरेटरी and bring it near various objects in your use. Which of them stick to the magnet? What material is each of them made of? Observe these things carefully. Classify the objects into two groups, those which stick to the magnet and those which do not. आता त्यांनी आपल्याला एक प्रयोग करायला सांगितलाय की तुमच्या जवळपासच्या किंवा वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत प्रयोगशाळेतल्या वगैरे त्या वस्तूंजवळ जे चुंबक आहे, प्रयोगशाळेत जे चुंबक असतं, इथे आपण इमेजमध्ये पाहू शकता मॅग्नेट कसं असतं ते मॅग्नेट जे आहे ते त्या वस्तूंजवळ न्या आणि कोणकोणत्या वस्तूंना ते मॅग्नेट चिकटतंय ते पहा आणि त्या वस्तूंची लिस्ट तयार करून ठेवायला सांगले. किंवा तुम्ही वापरत असलेल्या पदार्थाला ते चुंबकाला जे चिकटणारे किंवा न चिकटणारे जे पदार्थ आहेत याचं आपल्याला बायफर्केट करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. गट तयार करायला सांगितले तुम्हाला. दोन गटात ते वर्गीकरण करायचे. एकाला चुंबक चिकटणारे पदार्थ, एक न चिकटणारे पदार्थ. ठीक आहे. देन सेकंड थिंग, टेक अ मिक्सचर ऑफ सँड, pieces of paper, sawdust, iron fillings and pins in a saucer and pass a magnet around the mixture. What do you see? आता त्यांनी सेकंड आपल्याला काय सांगितलंय? सँड आहे, वाळू, देन पीस ऑफ पेपर, कागदाचे जे तुकडे असतात ते, सॉडस्ट, लाकडांचा जो भुसा असतो, आणि आयर्न फिलिंग्स म्हणजेच लोखंडाचा जो किस असतो ते, आणि टाचण्या, पिन्स. ओके. याचं मिक्सचर करा.
ओके, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स करायला सांगितल्यात आणि एका प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचं, एका बशीत ठेवायचं आहे. अँड देन त्याच्यावरून आपल्याला जे मॅग्नेट आहे ते त्याच्यावरून फिरवायचं आहे. आपल्याला बघायचं आहे कोणत्या गोष्टी त्या मॅग्नेटला त्या चुंबकाला चिकटत आहेत. ठीक आहे. सो जसं आपण इमेजमध्ये पाहू शकतो. ठीक आहे. जे आयन फिलिंग आहे की पिन्स जे आहेत ते त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुंबकाला इथे चिकटलेल्या आहेत. देन the materials that stick to a magnet are called magnetic materials. जे पदार्थ, ज्या वस्तू मॅग्नेटला चिकटतात त्यांना मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हटलेलं आहे. अँड व्हाईल दोज दॅट डू नॉट स्टिक टू अ मॅग्नेट आर कॉल्ड नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स. आणि जे चिकटत नाहीत त्यांना नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हटलेलं आहे. द मेटल्स आयन, कोबाल्ट, निकेल आर मॅग्नेटिक मटेरियल्स. कोणकोणते मटेरियल्स आहेत तर आयन, लोखंडाने बनलेला, किंवा कोबाल्ट आणि निकेल याने जे काही पदार्थ तयार झाले असतात ते मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. ओके. नाव नेक्स्ट. इन द पास्ट देर इज अ लेजंड अबाउट द डिस्कवरी ऑफ मॅग्नेट्स. इट इज सेड दॅट अ शेपार्ड नेम्ड Magnus lived in Greece. Once while his sheep were grazing, he sat down on a big rock. But what a surprise he got when he tried to get up. His staff and his shoes were stuck to the rock. He had to use great force to pull himself away from the rock. He realized that what had happened was because of the iron ferrule on his staff and the iron nails in his shoes. However, other rocks did not stick to his shoes or staff. Later, he showed the rock to everybody. The rock was named magnetite after Magnus. The shepherd magnetite is a natural magnet. It is also possible that the name magnet came from Magnesia, the part of Greece where magnets were discovered. आता ही जी स्टोरी आहे ती मॅग्नेटची स्टोरी आहे. या मॅग्नेटचा शोध कसा लागला याच्याबद्दल ही स्टोरी आहे. सो बघा त्यांनी काय सांगितलं आहे. ग्रीस जो देश आहे या देशात राहणारा एक माणूस आहे ज्याचं नाव मॅग्नेस आहे. ठीक आहे. आणि हा मॅग्नेस काय करायचा, तो मेंढी ज्या आहेत त्यांचं पालन करायचा. ठीक आहे. आणि एके दिवशी काय झालं, त्या मेंढ्या चरण्यासाठी त्याने नेल्या आणि तो एका मोठ्या खडकावर जाऊन बसला. जो दगड आहे मोठा इथे इमेजमध्ये आपल्याला दिसतोय. सो तो तिथे जाऊन बसला आणि जेव्हा रिटर्न त्याला जाण्याची वेळ आली, परत जाण्याची जेव्हा वेळ आली आणि तो दगडावरून उठला तर काय झालं, तेव्हा त्याची काठी आणि त्याचे बूट त्या दगडाला चिकटून बसले होते. ठीक आहे. दगडापासून बाजूला होण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, खूप जोर लावला त्याने, पण तरीही तो बाजूला झाला नाही. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की काठीच्या टोकावर जी लोखंडाची पट्टी असते ती आणि त्याच्या बुटातील लोखंडी खिळे जे आहेत त्याच्या बुटांना, यांच्यामुळे या खडकाला जे आहे बूट आणि जी काठी आहे ती चिकटलेली आहे. ठीक आहे. पण जो दगड आहे, खडक जो आहे, खडक त्याच्या बुटाला आणि काठीला चिकटलेले नाहीत, हेही त्यावेळेस लक्षात आलं. नंतर त्याने तो खडक सर्वांना दाखवला आणि यावरून असा शोध लावण्यात आला की मेंढी पाळाच्या नावावरून, म्हणजे तो जो मॅग्नेस आहे सो त्याच्या नावावरून खडकाचे मॅग्नेटाईट असं नाव त्या खडकाला पडलं. आणि मॅग्नेटाईट हा नैसर्गिक चुंबक आहे असंही लक्षात आलं. आणि हा शोध ग्रीसच्या मॅग्नेशिया या भागात झाला, त्याच्यामुळे त्याला मॅग्नेटाईट असं नाव पडलं असावं. ओके. देन फाइंड आउट हाऊ इज अ मॅरिनर्स कंपास यूज्ड. मॅरिनर कंपास म्हणजे तुम्ही होकायंत्र पाहिलं असेल. ओके. सो ते दिशा दर्शवतं, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. ठीक आहे. सो ते कशा प्रकारे वर्क करतं. इट वॉज नोन क्वाईट लॉंग अगो टू द पीपल इन चायना अँड युरोप दॅट अ पीस ऑफ मॅग्नेटाईट हंग फ्रीली
always settled in the north-south direction. This rock, these rocks then came to be used for finding the directions while traveling through unknown regions. That is why they are also called Idostone, that is leading stone. Okay, this led to the invention of the mariner's compass. Magnetic मॅग्नेटाईट खडकाचा जो तुकडा आहे तो जर टांगला तर आपल्याला तर तो नेहमी जो आहे तो उत्तर दक्षिण याच दिशेला तो स्थिर राहतो. ठीक आहे. आणि जुन्या काळात युरोप आणि चीनमधील लोकांच्या असं लक्षात आलं, अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना जे दिशा शोधण्यासाठी, म्हणजे आपल्याला जर एखादा भाग आपल्याला ओळखीचा नसेल, एखादा परिसर आपल्याला ओळखीचा नसेल, तर त्या परिसरातून आपण जेव्हा प्रवास करतो त्यावेळेस दिशा शोधण्यासाठी या खडकाचा वापर जो आहे तो होऊ लागला. ठीक आहे. आणि हा जो खडक आहे, या खडकाला लोडस्टोन असंही म्हणतात. ओके. आणि लोडस्टोन म्हणजेच काय, आपण पाहिलं लीडिंग स्टोन. ठीक आहे. आणि दिस लेड टू द इन्व्हेन्शन ऑफ द मॅरिनर्स कंपास. आणि याच्यातूनच होका यंत्र जे आहे, जे दिशा दर्शवतं, त्याची निर्मिती झाली. मॅग्नेट्स कॅन हॅव अ व्हरायटी ऑफ शेप्स डिपेंडिंग अपॉन देअर यूज. त्याचे विविध आकार आहेत, त्याच्या उपयोगानुसार त्याचे विविध आकार आपण बनवू शकतो. टुडे मॅग्नेट्स आर यूज्ड इन मेनी मशीन्स अँड गॅजेट्स और डिव्हाइस. आजकाल जे वेगवेगळे यंत्र आहेत, जे वेगवेगळे उपकरण आहेत, या सगळ्यांमध्ये चुंबक जो आहे तो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. चुंबकाचा वापर हा केला जातो. दे आर ऑल मॅनमेड मॅग्नेट्स. आणि हे मॅनमेड आहेत, मानवनिर्मित चुंबक आहेत. फाइंड आउट वेअर द मॅग्नेट शोन इन द पिक्चर बिलो आर यूज. आता खाली बघा, आपल्याला इमेजेस दिलेत, तिथे कोणत्या ह्याच्यात मॅग्नेट जे आहेत ते यूज होतात ते तुम्हाला सांगायचे. बार मॅग्नेट, डिस्क मॅग्नेट, horseshoe magnet, ring shaped magnet, then cylindrical magnet are also small button magnets are the different shapes of magnets in everyday use. आपण नेहमीच्या आपल्या वापरातले मॅग्नेट जे आहेत ते इथे सांगितलेले आहेत. डिस्क मॅग्नेट, गोल आकाराचं जे आहे तो डिस्क मॅग्नेट आहे. देन हॉर्सशूज मॅग्नेट, घोड्याचं जे पायाजवळ जे खाली हे असतं हॉर्सशू. ओके, त्याला हॉर्सशू मॅग्नेट असं म्हटलेलं आहे. नालाकृती असतं ते. ओके. देन रिंग शेप मॅग्नेट, जे वर्तुळाकार असतं, रिंग शेप. सिलेंड्रिकल, जे दंडगोलाकार असतं ते. आणि स्मॉल बॉटम मॅग्नेट, आणि लहान आकारांचे जे बटनाच्या आकाराचे जे मॅग्नेट असतात ते. ठीक आहे. हे आपल्या नेहमीच्या डेली यूजमध्ये वापरले जाणारे मॅग्नेट आहेत. खाली आपल्याला इमेजमध्ये दिलेत व्हेरियस मॅनमेड मॅग्नेट्स, मानवनिर्मित जे मॅग्नेट आहेत ते आपल्याला इमेजमध्ये दिलेत. देन नेक्स्ट, मॅग्नेटिझम. When a magnet attracts an object, that object is displaced due to the magnetic force in places like factories, ports, garbage depots. Large objects are shifted from place to place. For this purpose, cranes with magnet are used. Work is done by magnetic force. This shows that magnetism is a kind of energy. मॅग्नेटिझम म्हणजेच काय, मगाशी आपण पाहिलं चुंबकत्व. ओके. सो मॅग्नेट जो आहे तो एखाद्या वस्तूकडे अट्रॅक्ट होतो आणि तेव्हा जी मॅग्नेटिक एनर्जी जी आहे ती त्या वस्तूमध्ये स्थापित होते. ओके. कारखाने आहेत, फॅक्टरीज किंवा पोर्ट आहेत, बंदरे आहेत, गार्बेज डेपोट, कचरा डेपो जो आहे,
अशा मोठमोठ्या ठिकाणी ज्या मोठमोठ्या वस्तू असतात त्यांना जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचं असेल, हलवाहलवी करायची असेल, तर त्यावेळेस त्यासाठी कशाचा वापर होतो? तो क्रेनचा वापर होतो. ओके. आणि त्या क्रेनमध्ये काय असतं? क्रेन विथ मॅग्नेट आर यूज. चुंबक जे आहे ते त्या क्रेनमध्ये यूज केलं जातं. आणि जे मॅग्नेटिक फोर्स जो आहे ते काम करताना मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो त्याचा वापर होतो. ओके. दिस शोज दॅट मॅग्नेटिझम इज काइंड ऑफ एनर्जी. आणि याचाच अर्थ असा आहे की मॅग्नेटिझम जे आहे ते एका एनर्जीप्रमाणे आहे, ती एक ऊर्जा आहे. ओके. फोर्स आहे ते. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅग्नेट. आता याच मॅग्नेटचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत? लेट्स ट्राय दिस. फर्स्ट, डिटरमाइन द डायरेक्शन इन अ क्लास or laboratory. Tie a thread to the center of a bar magnet and hang it from a stand. Note the direction in which the magnet settles and turn it around again. Let it settle and note the direction. Do this many times. What do you observe? आता त्यांनी काय सांगितलं? तुमच्या वर्गामध्ये किंवा प्रयोगशाळेत एक डायरेक्शन तुम्ही ठरवा, एक डायरेक्शन, एक दिशा निश्चित करा आणि एक पट्टी जी आहे, एक पट्टी चुंबक जे आहे, पट्टी चुंबक म्हणजेच इथे इमेजमध्ये आपण बघू शकतो पट्टी चुंबक कसं असतं. सो ते दोऱ्याला बांधून मधोमध एका स्टँडला अडकवा आणि ते चुंबक कोणत्या दिशेने स्थिर राहत आहे हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ओके. आणि पुन्हा ते चुंबक जे आहे, ते मॅग्नेट जे आहे ते गोल फिरवायला आपल्याला सांगितलं आहे. देन गोल फिरवत असताना आता परत तो स्थिर झाला की पुन्हा कोणतं डायरेक्शन आपल्याला दाखवतं हे तुम्हाला त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी असंही सांगितलं की डू दिस मेनी टाइम्स. म्हणजे ही कृती जी आहे ती अनेक वेळा तुम्हाला करून पाहायची आहे. देन अ मॅग्नेट ऑलवेज सेटल इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. मॅग्नेट जे आहे ते नेहमी नॉर्थ साऊथ म्हणजेच उत्तर दक्षिण डायरेक्शन जे आहे या डायरेक्शनला सेटल होतं, स्थिर होतं. ओके. देन द एंड ऑफ अ मॅग्नेट दॅट पॉइंट्स टू द नॉर्थ इज कॉल्ड द नॉर्थ पोल, while the end that points to the south is called south pole. The north pole is indicated by N and the south pole by S. आता चुंबकाचे जे टोक आहे, ठीक आहे, ते उत्तर दिशेला स्थिर राहतं. ओके. त्यालाच आपण नॉर्थ पोल असं म्हणतो. जे नॉर्थला राहतं ते म्हणजेच नॉर्थ पोल. आणि जेव्हा ते साऊथला सेटल होतं, साऊथला जेव्हा ते स्थिर होतं तेव्हा आपण त्याला साऊथ पोल म्हणतो. ठीक आहे. देन द नॉर्थ पोल इज इंडिकेट एन. नॉर्थ पोल जे आहे ते एन इंडिकेट करा आणि साऊथ पोल जे आहे ते एस या नावाने दर्शवा. त्याच्यानंतर प्लेस सम आयर्न फिलिंग्स ऑन अ शीट ऑफ पेपर अँड पास द बार मॅग्नेट ओव्हर देम. एका कागदावर लोखंडाचा कीस जो आहे, आयर्न फिलिंग, ते घ्या आणि त्यावरून ती पट्टी जी आहे ती आपल्याला फिरवायची आहे. ती फिरवून ती जी पट्टी आहे, ठीक आहे, पिक अप द बार मॅग्नेट बाय होल्डिंग इट इन द सेंटर. व्हॉट डू यू सी. आणि ती आपल्याला मधोमध पकडून उचलायची आहे वर. ती उचलल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल ते आपल्याला पाहायचं आहे. इमेजमध्ये इथे तुम्ही पाहू शकता, इमेजमध्ये पाहू शकता आपण मॅग्नेटिक पॉवर 15.7 जी इमेज आहे तुमची. त्याच्यामध्ये जसं आपण पट्टी जी आहे ती उचलून घेतल्यावर जो आयर्न फिलिंग जे आहे ते दोन्ही बाजूला चिकटलेलं आहे नॉर्थ साऊथ पोलला. ओके. देन टू विच पार्ट ऑफ द मॅग्नेट डू मोस्ट ऑफ द आयर्न फिलिंग स्टिक. ऑन विच पार्ट डू वी सी फ्युअर फिलिंग्स. व्हॉट कॅन वी कंक्लूड फ्रॉम दिस. आता त्या पट्टीच्या कोणत्या भागाला लोखंडाचा जो कीस आहे, आयर्न फिलिंग जे आहे ते जास्त प्रमाणात आहे किंवा कोणत्या भागाला कमी प्रमाणात आहे हे तुम्हाला कसं सांगता येईल, तर ते आपल्याला त्यांनी विचारलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे, द मॅग्नेटिक फोर्स इज
concentrated at the two ends of poles of a magnet. मॅग्नेटिक फोर्स जे आहे, चुंबकीय बल जे आहे ते मॅग्नेटच्या दोन्ही टोकांकडे म्हणजेच दोन्ही त्या बाजूंकडे, नॉर्थ साऊथ जे पोल आहेत त्या दोन्ही बाजूंकडे एकवटलेला आहे, म्हणजेच इक्वल आहे. ओके. देन थर्ड, टेक अ बार मॅग्नेट दॅट कॅन बी कट विथ सीझर्स ऑर नाईफ. आता एक बार मॅग्नेट घ्यायचं आहे, पट्टी पुन्हा चुंबकाची घ्यायची आहे जी इझिली नाईफने, सुरीने किंवा कात्रीने कापली जाईल. अँड देन टेक आयर्न फिलिंग्स ऑन अ शीट ऑफ पेपर अँड प्लेस द मॅग्नेट ऑन इट. आणि त्याच्यानंतर पेपरमध्ये, एका पेपरमध्ये आपल्याला ते लोखंडाचा कीस जो आहे तो पुन्हा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मॅग्नेट जे आहे ते पुन्हा आपल्याला त्याच्यावर घेऊन फिरवायचं आहे. ठीक आहे, किंवा ठेवू शकता त्या पेपरवर, एनिथिंग. मोस्ट ऑफ द आयर्न फिलिंग विल बी सीन टू स्टिक टू इट्स पोल्स. आणि आपल्याला असं लक्षात येईल की बरंचसं जे आयर्न फिलिंग आहे ते त्या दोन्ही पोलला चिकटलेलं आहे. इथे आपण इमेजमध्ये पाहू शकतो दोन्ही पोलला कशा प्रकारे 15.8 मधली पहिली इमेज बघा. दोन्ही बाजूला कशा प्रकारे नॉर्थ साऊथ पोलला ते आयर्न जे आहे ते चिकटलेलं आहे. ओके. नाव कट द मॅग्नेट इंटू 2 पीसेस. आता ते मॅग्नेट आपण कट केलं आहे अँड shown in the picture and place those pieces on iron fillings. Pick up each of the pieces and observe them. आता ते दोन्ही तुकडे जे आहेत ते तुम्ही कापलेत ते त्या आयर्नवर ठेवा. ओके. आणि मग बघा त्या आयर्नमधून त्या चुंबकाला कशा प्रकारे आयर्न फिलिंग जे आहे ते चिकटतं ते. ओके. देन what do you find? आपल्या काय लक्षात येतं, तर इफ अ मॅग्नेट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट, मॅग्नेटला जर 2 पार्टमध्ये आपण डिवाइड केलं, 2 इंडिपेंडेंट मॅग्नेट आर फॉर्म्ड. 2 वेगवेगळे चुंबक जे आहेत, वेगवेगळे मॅग्नेट जे आहेत ते तयार होतात. इट मीन्स दॅट द 2 पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. याचा अर्थ असा की 2 जे मॅग्नेट आहेत त्याचे जे पोल्स आहेत ते कधी सेपरेट होत नाही. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपण ते मॅग्नेट वेगवेगळे करतो त्याचप्रमाणे त्याचे जे पोल आहेत नॉर्थ साऊथ ते सुद्धा वेगळे होतात. ओके. देन नेक्स्ट, फिक्स अ पॉवरफुल बार magnet to a stand as shown in the picture. Fix an iron bar at a short distance below the magnet. Take iron fillings near the iron bar. What do you see? आता आकृतीमध्ये जसं दाखवलंय तसं दाखवल्याप्रमाणे पॉवरफुल जो बार आहे मॅग्नेटचा तो तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे जास्त वजनाचं जे असेल ते तुम्हाला पट्टी घ्यायची आहे मॅग्नेटची आणि ती जी पट्टी आहे ती आपल्याला स्टँडला अडकवायची आहे. ओके. देन फिक्स अन आयर्न बार ॲट अ शॉर्ट डिस्टन्स बिलो द मॅग्नेट. टेक आयर्न फिलिंग्स नियर द आयर्न बार. व्हॉट डू यू सी? नंतर त्यांनी सांगितलं आहे की चुंबकाच्या खाली थोड्या डिस्टन्स ठेवून ती लोखंडी पट्टी जी आहे ती अडकवा आणि लोखंडी पट्टीजवळ लोह कीस जो आहे म्हणजे जो आयर्न फिलिंग जे आहे ते न्यायचं आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय लक्षात येतं ते आपल्याला सांगायचं आहे. आफ्टर सम टाईम टेक द मॅग्नेट अवे. व्हॉट हॅपन्स नाव? थोड्या वेळाने जे मॅग्नेट आहे ते त्याच्यावरून बाजूला न्या. मग तुमच्या काय लक्षात येतं ते बघा. आयर्न फिलिंग्स टेक टू द आयर्न बार व्हेन द मॅग्नेट इज नियर इट. आयर्न फिलिंग जे आहे लोखंडाचा जो कीस आहे तो त्याच वेळी त्या मॅग्नेटला चिकटतो ज्यावेळेस ते त्याच्या ठराविक अंतरावर असतं. ओके. अँड fall off as soon as the magnet is taken away. That is the magnetism in the bar vanish. आणि जेव्हा ते मॅग्नेट जे आहे ते जसं त्याच्यापासून दूर नेलं जातं त्या लोहकिसापासून त्यावेळेस काय होतं की
जे लोहकी जो आहे, जो आयन फिलिंग आहे, ते चिकटलेलं खाली पडतं, ते वॅनिश होतं. ठीक आहे. याचाच अर्थ काय, तर जोपर्यंत ते त्याच्या जवळ आहे, त्या चुंबकाच्या जवळ आहे, तोपर्यंत ते चिकटणार. ओके. Then a magnetic material acquires magnetism when placed near a magnet. This magnetism is called induced magnetism. आणि चुंबकाच्या त्या प्लेसमध्ये नियर बाय दॅट मॅग्नेट जी कोणती पदार्थ असतो, जो काही वस्तू असते, ती नेली की त्या पदार्थाला, त्या वस्तूला सुद्धा मॅग्नेटिझम हा जो गुणधर्म आहे तो त्या वस्तूमध्ये सुद्धा उतरतो आणि म्हणूनच त्याला इंड्यूस मॅग्नेटिझम असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. देन फिफ्थ, फिक्स अ बार मॅग्नेट टू अ स्टँड ॲज शोन इन द figure. Let it become steady. Take another bar magnet near the hanging bar magnet. Observe what happens. Do the same again and again, exchanging the ends of the magnet. What do you see? आता पाचवं काय सांगितलं आपल्याला की कृतीत जसं दाखवलंय तसं पट्टी जी आहे चुंबकाची ती त्या स्टँडला अडकवा आणि तो स्थिर होऊ द्या. ओके. इमेजमध्ये आपण बघू शकतो स्टँडला अडकवायचे आणि तो स्थिर व्हायचा आहे. त्याच्यानंतर सेकंड जी पट्टी आहे, सेकंड चुंबक आहे, तो सुद्धा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा लटकवायचा आहे. ठीक आहे. त्या टांगलेला जी पट्टी आहे त्याच्याजवळ आपल्याला मॅग्नेट जो आहे तो न्यायचा आहे आणि तो नेऊन झाल्यानंतर काय होतं, काय तुमच्या लक्षात येतं हे तुम्हाला बघायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. चुंबकाच्या त्या टोकांची अदलाबदल करूनही सुद्धा जी कृती पुन्हा करून म्हणजे डू द सेम अगेन अँड अगेन, ती कृती जी आहे ती पुन्हा आपल्याला करायला सांगितली. एक्सचेंजिंग द एंड ऑफ मॅग्नेटचे जे एंड आहेत, साऊथ नॉर्थ आपण जे पोल पाहिले ते एक्सचेंज करून सुद्धा तुम्ही पहा आणि काय तुमच्या लक्षात येईल, तर एक्सचेंज करून सुद्धा जे मॅग्नेट आहेत ते एकमेकांना चिकटतात, एकमेकांना आकर्षित होतात. ओके. Now there is problem between like poles. म्हणजे जे पोल आहेत नॉर्थ साऊथ. आता इमेजमध्ये इथे तुम्ही पाहू शकता नॉर्थ साऊथ कसं केलं आहे. जेव्हा ते नॉर्थ जेव्हा जवळ असतात, पहिल्या इमेजमध्ये आपण पाहू शकतो, त्यावेळेस ते एकमेकांवर चिकटत नाहीत किंवा साऊथ समोर असतात तेव्हा ते एकमेकांवर चिकटत नाहीत. बट जेव्हा त्यांचं डायरेक्शन चेंज होतं, अपोजिट डायरेक्शनला जेव्हा ते येतात, नॉर्थ आणि साऊथ असेल, दोन्ही एकमेकांच्या समोरासमोर असतील, तर त्यावेळेस ते इझिली चिकटलं जातं. ठीक आहे. देन there is repulsion between like poles of a magnet while there is attraction between the opposite pole. जेव्हा ते जे मॅग्नेट असतात ते जेव्हा एकमेकांचे अपोजिट असतात त्यावेळेस त्यांच्यात कोणतीही कृती जी आहे ती होत नाही. ठीक आहे. आणि ज्यावेळेस ते अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात, म्हणजे नॉर्थ साऊथ अशा डायरेक्शनमध्ये असतात, त्यावेळेस त्यांचं जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन त्यावेळेस तिथे होतं आणि त्या दोन्ही जे चुंबक आहेत ते एकमेकांना आकर्षिले जातात. ओके. देन 6, टेक अ नीडल ऑर नेल, प्लेस इट स्टडी ऑन अ टेबल, कीप ऑन रबिंग अ मॅग्नेट ओव्हर इट फ्रॉम वन एंड टू द अदर. Do this 7 to 8 times. Now take a few pins near the needle nail. What is seen? In this way, magnetic objects acquire magnetism. Magnetism of this kind is temporary. It lasts for a short while. आता 6व्या कृती आपल्याला काय सांगितलं, निडल किंवा सुई म्हणजे खिळा किंवा सुई जी आहे ती घ्यायची आहे आणि टेबलावर स्थिर ठेवायचे. देन चित्रात जसं दाखवलं आहे तसं त्याप्रमाणे त्याच्यावर जे मॅग्नेट आहे ते एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासत राहायचं आहे. 6 ते 7 वेळा घासायचं आहे.
ओके, त्या सुई किंवा तो खिळा जो आहे त्याच्याजवळ त्या टाचण्या न्यायच्या आहेत. सो काय दिसतं ते आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. तर ही कृती तुम्ही करून बघायची. इन दिस वे मॅग्नेट ऑब्जेक्ट्स एक्वायर मॅग्नेटिझम. अशा प्रकारे काय होतं, जे मॅग्नेट ऑब्जेक्ट आहे, चुंबकीय वस्तू जे आहे त्यांना मॅग्नेटिझम जे आहे ते प्राप्त होतं. आणि मॅग्नेटिझम ऑफ दिस काइंड इज टेम्पररीली, इट लास्ट फॉर अ शॉर्ट वाईल. मॅग्नेटिझम जे असतं ते कंपल्सरी नसतं, ते टेम्पररी प्रकारचं असतं आणि ते खूप कमी काळासाठी टिकून राहतं. ठीक आहे. नेक्स्ट लिटिल फन. सो फ्रेंड्स, हा जो चॅप्टर आहे हा थोडा लेंदी आहे, त्याच्यामुळे आपण याचा आणखीन एक पार्ट करणार आहोत, पार्ट 2. सो पार्ट 2ची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पार्ट 2 जो आहे तो पाहू शकता. आणि ऑफकोर्स यज्ञा ई लर्निंगच्या प्लेलिस्टमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही बाकीचे जे व्हिडिओज आहेत बाकीच्या चॅप्टरचे तेही तिथून तुम्ही पाहू शकता. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.